गेलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थेट आपण आता चर्चेकडे वळणार आहोत। अविनाश अभ्यंकरजी, मी आज आपल्यापासून सुरुवात करेल। राज ठाकरे यांनी केलेलं आवाहन असेल मराठीसाठी एकत्र येण्यासंदर्भातलं आणि त्यानंतर सुरू झालेल्या विविध चर्चा आपण पाहतोय। मात्र ज्यावेळेला सरकारसमोर इतकं मोठं आव्हान उभं करण्या एवढी ताकद जर सर्व पक्षांनी एकत्र येत तयार केली, सरकारचं काय होणार, मराठीच्या मुद्द्याचं काय होणार, हिंदी सक्ती विरोधातला हा निर्णय किती महत्त्वाचा आपल्याला वाटतोय? अविनाशजी नमस्कार। नमस्कार। कसं आहे, एक लक्षात घ्या, काल सन्माननीय आमचे शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं। हो। आणि तिकडे त्यांची जे काय सगळी समिती होती त्यांनी पूर्ण ताकद लावून ज्या काही गोष्टी रेटण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु सन्माननीय राजसाहेबांनी त्याला जाहीर नकार दिला। आणि मग त्यांनी ह्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल परंतु मराठीचा अजेंडा असेल हे त्यांनी आवाहन केलं। बरोबर आहे। आणि त्या आव्हानावरती सन्माननीय उद्धवजी असतील, सन्माननीय जयंत पाटीलजी असतील, सन्माननीय हर्षवर्धनजी असतील किंवा इतर सर्व लोक असतील, यांनी पूर्ण ताकदीने मराठी भाषेकरता, मराठी माणसाकरता आणि महाराष्ट्राकरता आणि या महाराष्ट्राचं संपूर्ण मराठीत्व टिकवण्याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन हा 5 तारखेचा जो मोर्चा आहे हा या सरकारला म्हणण्यापेक्षा जो शालेय शिक्षण मंत्र्यांना एक झटका आला 2 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांनी जो GR काढला, माझ्याकडे इथे सगळे पेपर्स आहेत, तो आता विषय नाहीये परंतु तुम्हाला दाखवून ठेवतो, मग नंतर चर्चेला तुम्हाला कुठली अडचण नाही। राहुल रेखावार म्हणून संचालक आहेत शालेय शिक्षण विभाग मंडळाचे, मी त्यांच्याकडनंच काल फोल्डर घेतला होता। ह्याच्यात काय काय लिहिलेलं आहे हे जर मी तुम्हाला नंतर दाखवलं तर तुमच्या किंवा इथे बसलेला जो महाराष्ट्र प्रेमी आहे त्याच्या तळपायाची एक मस्तकाला जाईल। त्यांना असं वाटतं आपण घास असा न घेता असा घेतला म्हणजे महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे, महाराष्ट्राचे राजकीय पक्ष मूर्ख आहेत, त्यांना काहीच कळत नाही। ह्याच्यामध्ये हिंदी, या हिंदी भाषेवरून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा जो वाद लावण्याचा एक वेगळ्या प्रकारचा त्याला आम्हाला वास येतोय। आणि म्हणून याच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की हा मोर्चा होणार का? हा 100% होणार। आणि तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राची मराठी माणसाची सर्वपक्षीय ताकद काय असेल। याच्यामध्ये फक्त पक्ष नसतील, याच्यामध्ये खेळाडू असतील, याच्यामध्ये कलाकार असतील, याच्यामध्ये विविध क्षेत्रातील साहित्यिक असतील। कारण तुम्ही जर अनेक आपले सगळे चॅनल्स असतील किंवा विविध प्रकारचे आपण जर वृत्तपत्र बघितली त्यामध्ये जे लेख येत आहेत, कारण फक्त एकमेव शिक्षण मंत्री आहेत की जे म्हणतायत मी केलं ते बरोबर केलं। म्हणजे एक शिक्षण मंत्री विरुद्ध अख्खा महाराष्ट्र किंवा तिकडची तज्ञ मंडळी अशी कशी विरोधात जाऊ शकतात? आणि तुम्ही जर बरोबर होतात तर आपल्या मतावर ठाम राहायला पाहिजे होतं। अनिवार्य, मग स्थगिती, मग सर्वसाधारण। अहो, महाराष्ट्रातील शाळांची अवस्था बघा, 85,000 शाळा आहेत महाराष्ट्रात। काही ठिकाणी 1 वर्ग 2 वर्गाच्या शाळा आहेत, काही ठिकाणी इकडे विश्वासजी बसलेले आहेत, ठीक आहे, ते दुसऱ्या पक्षाचे असतील, त्यांची बाजू ते उत्तमरित्या मांडतील, परंतु मी त्यांचा आदर करतो। काही ठिकाणी तर विद्यार्थी शाळा उघडतात, शिक्षकांचे पगार झालेत का, शाळांची अवस्था काय आहे, आणि तुम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती कुठल्या आधारे करताय? हा संपूर्ण गोषवारा काल आम्हाला त्यांच्याच माध्यमातून मिळाला आहे। हे मी काढलेले प्रिंट आउट नाहीयेत 1968 पासूनचा, त्यामुळे कुठलाही दाखला दिला तरी त्याची संपूर्ण सविस्तर, हे एवढं मोठं इथे सांगता येणार नाही, परंतु गोषवारा आहे। आणि तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली ती आम्ही त्यांच्याकडनंच काल घेतली। एक गोष्ट नक्की यातनं दिसते आहे आणि मला नवल वाटतंय की ही जी शिवसेना शिंदे गट आहे जे सन्माननीय बाळासाहेबांचं नाव घेतात, आज त्यांनी आणि शिवसैनिकांनी मराठी करता, मराठी भाषेकरता, जरी आम्ही आता पक्ष विरोधी असले तरी सुद्धा आज सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, आज महाराष्ट्र असेल किंवा देशात असेल, ते जर असते तर या सरकारची किंवा शिक्षण मंत्र्यांची हिंमत झाली असती का? आणि आतापर्यंत मला वाटतं अजितदादांनी याला पाठिंबा दर्शवला आहे, सर्वांनी पाठिंबा दर्शवलाय। मग जे सतत म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे सन्माननीय विचार पुढे घेऊन जातो आहोत, त्यांचा आतापर्यंत कुठलंही उत्तर का आलेलं नाहीये? असं काय अडलंय? अशा काय ते घरंगळत जातात त्या हिंदी भाषेकरता? आणि कृपया कोणी हे सांगण्याचा प्रयत्न करू नये की ही सक्तीची नाहीये। मी याचं नंतर सविस्तर उत्तर देईन तुम्हाला असेल तर। बरोबर आहे। कारण अविनाशजी, तुमच्याकडे ज्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आणि काही हायलाइटर पॉइंट्स आहेत
ते तर महाराष्ट्राला आज कळायलाच हवेत की असं का म्हणालेत अविनाश अभ्यंकरजी की तळपायाची आग मस्तकापर्यंत जाईल. या विषयावरती तर मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी मी अखिल चित्रे आपल्याकडे येतो. अखिलजी, एका बाजूला आवाहन प्रति आवाहन ते सगळं जाऊन आता अखेर मोर्चात तरी एकत्र येण्यासंदर्भामध्ये सहमती झाल्याचं दिसून येत आहे. मग हिंदी विरोधी नेमकं कोण आहे? हा सामना खरोखरच